भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल बीएस क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। बीएस क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। भंडारा के नवयुवा मेडिकल कॉलेज और हॉस्पिटल पर विद्यार्थियों ने लगाए लूट, दबाव और भ्रष्टाचार के आरोप। नवयुवा कॉलेज में विद्यार्थियों से यूनिफॉर्म के नाम पर 11,000 रुपए की लूट का आरोप। विद्यार्थियों से वसतिगृह छोड़ने पर 35,000 रुपए मांगने का आरोप। विद्यार्थियों को इतना परेशान किया जा रहा है कि उन्हें आत्महत्या प्रवृत्ति से गुजरना पड़ रहा है। महाविद्यालय में बीपीटीएच फिजियोथेरेपी में शिक्षण के नाम पर नियम बाध्य पैसों की मांग। प्रशिक्षण के लिए विद्यार्थियों से 5,000 रुपयों की मांग का आरोप। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भंडारा ने उठाई विद्यार्थियों के हक के लिए आवाज। मांग पूरी न हुई तो करेगी आंदोलन। भंडारा जिले के कादा गांव में स्थित नवयुवा मेडिकल इंस्टीट्यूट में महाराष्ट्र के अलग अलग जिले के विद्यार्थियों ने शिक्षण के लिए इस कॉलेज में प्रवेश लिया है, लेकिन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद की ओर से ली गई पत्रकार परिषद में नवयुवा मेडिकल कॉलेज में पढ़ रहे विद्यार्थियों के साथ दबाव डालकर लूट करने का और भ्रष्टाचार का आरोप लगाया है। इस कॉलेज में इतना दबाव विद्यार्थियों को किया जाता है कि विद्यार्थियों पर आत्महत्या जैसे प्रवृत्ति से गुजरना पड़ रहा है। ऐसे अन्य कई आरोप आज पत्रकार परिषद में लगाए गए हैं। बता दें कि नवयुवा कॉलेज काथा में स्थित है, जहां अंदाजे 40 से 50 विद्यार्थी पढ़ रहे हैं। विद्यार्थियों ने एकजुट होकर अपने हक के लिए नवयुवा कॉलेज पर आरोप लगाया कि बीपीटीएच फिजियोथेरेपी में 5,000 रुपए की मांग, यूनिफॉर्म के लिए 11,000 रुपए की मांग, वसतिगृह में रहने के लिए सुविधा न होने पर अगर विद्यार्थी छोड़ता है तो 35,000 रुपयों की मांग की गई है। साथ ही इस कॉलेज में नियम के अनुसार पढ़ाई और प्रशिक्षण नहीं कराया जाता। शिक्षक का हमेशा बच्चों पर दबाव रहता है। जिस तरह से मेडिकल इंस्टीट्यूट ऑफ कॉलेज में सुविधा होनी चाहिए, लेकिन यहाँ सुविधाओं का अभाव बना हुआ है। नवयुवा कॉलेज अपने ही नियम से विद्यार्थियों को मानसिक दबाव डालकर जबरन पैसे भरने का, नहीं तो कॉलेज एग्जाम में बैठने नहीं दिए जाने का ऐसा आरोप विद्यार्थियों ने नवयुवा कॉलेज पर लगाया है। जो विद्यार्थी यहाँ पढ़ते हैं उनकी हालत नहीं होती जो कॉलेज को इतना पैसा देकर शिक्षा प्राप्त करे, और जो नियम के खिलाफ है। और जो विद्यार्थी पैसे देते हैं उनको उनकी फैसिलिटी के हिसाब से शिक्षा भी प्राप्त नहीं होती। यदि इस हॉस्पिटल कॉलेज में कितने वर्षों से विद्यार्थियों को लूटा जा रहा है और कितना पैसा अभी तक लिया गया है। भंडारा में नवयुवा मेडिकल कॉलेज इंस्टीट्यूट ऐसा है जैसे मुन्ना भाई एमबीबीएस हॉस्पिटल, जो फिल्म में बताया गया है कि कोई आता है तो
तुरंत अस्पताल में मरीज, डॉक्टर, कर्मचारी बनावटी निर्माण कर एक असली हॉस्पिटल बताया जाता था। वैसे ही भंडारा नवयुवा हॉस्पिटल में समिति जांच आने पर कॉलेज के विद्यार्थी और आसपास के नागरिकों को मरीज बनाकर हॉस्पिटल में रखा जाता था और बनावटी डॉक्टर्स और स्टाफ रखा जाता था ताकि जांच समिति को ये लगे कि हॉस्पिटल सुचारू रूप से शुरू है। इस तरह से कॉलेज और हॉस्पिटल चलने का आरोप विद्यार्थियों ने लगाया है। इसकी जांच की मांग की है। इस कॉलेज में जब भी कोई समिति जांच करने आने वाली होती है तब तक विद्यार्थियों को मरीज और साथ ही नजदीक पास के लोगों को मरीज और किराए के शिक्षक, डॉक्टर्स रखकर समिति को गुमराह करने का आरोप है। इस विषय को लेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने जिलाधिकारी और पुलिस अधीक्षक को निवेदन देकर जल्द से जल्द कार्रवाई करने की मांग की है। नमस्कार, मी राहुल खरात, जिल्हा संघटन मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भंडारा जिल्हा। आज या ठिकाणी सर्व विद्यार्थी एकत्रित यायचं कारण म्हणजे भंडारा शहरालगत असलेल्या कारदा या ठिकाणी नवयुवा मेडिकल इन्स्टिट्यूट अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असं चालतं। त्या ठिकाणी एकाच इमारतीमध्ये 5 प्रकारचे कोर्सेस चालतात। ANM नर्सिंग, GNM नर्सिंग, BSc नर्सिंग, BPTचं फिजिओथेरपी कॉलेज चालतं आणि तिथे एक कॉन्व्हेंट स्कूल चालते, विरास कॉन्व्हेंट स्कूल। अशा पद्धतीने तिथे एकाच बिल्डिंग मध्ये हे सर्व कागदोपत्री चालतं आणि ज्या ठिकाणी BPTचे जे विद्यार्थी महाराष्ट्रातल्या इतर अनेक जिल्ह्यातून शिकायला आलेले आहेत अशा अनेक विद्यार्थ्यांना तिथे एकाच बॅचच्या विद्यार्थ्यांना अनेक कोर्सेससाठी वेगवेगळ्या चौकशी समित्या आल्याच्या वेळी विद्यार्थ्यांना वापरला जातं। विद्यार्थ्यांवर दबाव तंत्राचा वापर करून त्यांना त्यांच्याकडून त्या कोर्सची माहिती रटवून घेतल्या जाते व त्यांना आलेल्या चौकशी समित्यांना सांगितलं जाते। हा सर्वात मोठा या संस्थेने केलेला विद्यार्थ्यांसोबतचा एक मोठा धोका व भ्रष्टाचार आहे। एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काच्या नावाखाली अनेक पैशाची लूट होत आहे, ज्यामध्ये प्रात्यक्षिकाचे कुठेही विद्यापीठाने गाईडलाईन्स न देता सुद्धा विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाची गाईडलाईन्स आली असं सांगून विद्यार्थ्यांना मनभ्रमित करून विद्यार्थ्यांकडून 5,000 रुपयाची मागणी केली जात आहे, ज्यामुळे हे विद्यार्थी आज इथे सर्व परीक्षेसाठी वंचित आहेत। आणि विद्यार्थ्यांचं BPTचं हे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष असून सुद्धा हे विद्यार्थी परीक्षेला बसवून न देण्याचं षडयंत्र या महाविद्यालयाकडून सुरू आहे। जर पैसे दिले तर विद्यार्थ्यांना हे बसवू देतील असं तिथं शिक्षणाचं बाजारीकरण सुरू आहे। एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांकडून परीक्षा ऍडमिशन जेव्हा विद्यार्थ्यांनी केली तेव्हा 11,000 रुपये विद्यार्थ्यांकडून हे फक्त युनिफॉर्मच्या नावाखाली घेतले व विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीची पावती दिली, ज्या पावतीमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे। व विद्यार्थी जे हॉस्टेलमध्ये शिकतात अशा विद्यार्थ्यांकडून तिथे हॉस्टेलमध्ये ऍडमिशन करायच्या वेळेस 3,000 रुपये महिन्याचे घेऊ असं सांगितलं गेलं व नंतर ऍडमिशन घेतल्यानंतर ते विद्यार्थी त्या हॉस्टेलमध्ये कुठल्याच प्रकारे सुविधा नसल्यामुळे बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर त्या विद्यार्थ्यांकडे 35,000ची मागणी केली व 4,000 रुपये त्या विद्यार्थ्यांना पर मंथ त्यांच्याकडून घेण्यात आले। आणि अनेक विद्यार्थी तिथे या कारणामुळे एवढे तणाव स्थितीमध्ये आले की अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला व अनेक विद्यार्थी तिथून शिक्षण सोडून शिक्षणापासून आज वंचित आहेत। आणि याला सर्वस्व जबाबदार आहे नवयुवा कॉलेज, नवयुवा मेडिकल इन्स्टिट्यूट अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कारदा भंडारा। एवढंच नव्हे तर हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी एकत्रित आले आहेत। तर विद्यार्थ्यांचा असा आरोप आहे की या ठिकाणी जे आमच्याकडून पैसा घेतला, या ठिकाणी आमच्याकडून हे सर्व पद्धतीने रटवून घेतलं, एकाच बिल्डिंगमध्ये एवढे कोर्सेस चालले, डमी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चाललं, याची शासन स्तरावरून भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे। या चौकशीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 2 प्रतिनिधी असले पाहिजे आणि ही पारदर्शकता चौकशी झाली पाहिजे। यासाठी आम्ही मान्य जिल्हा अधिकारी, पोलीस अधीक्षक, भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली, ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आमच्याकडे जेव्हा तक्रार केली तर विद्यार्थी तिथे निवेदन देण्याकरिता आले होते। त्या सर्व लोकांनी त्याच्यावर काहीतरी कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे, ज्यामध्ये या सर्व भ्रष्टाचाराची निष्पक्षपणे पूर्णतः चौकशी होऊन त्या भ्रष्टाचार का झाला, ते आर्थिक घोटाळा कसा केला गेला, त्या विद्यार्थ्यांचे पैसे कुठे गेले, विद्यार्थ्यांचे पैसे कोणी ऑडिटला लावले गेले व विद्यार्थ्यांना शिक्षणापासून का वंचित ठेवलं गेलं, या सर्व गोष्टींचा जाब या शासनाने, महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय चौकशी नेमून त्या चौकशीमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी लोक घेऊन शासनाने या संदर्भात चौकशी करावी व त्या संस्थेवर कठोरात कठोर कारवाई करून त्या संस्थेला बंद करून, कारण की ही संस्था एक शिक्षणाचं बाजारीकरण करत आहे, म्हणजे त्या अशा संस्था न चाललेल्या समाजात बऱ्या। एवढंच नव्हे तर त्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांना तिथे जेव्हा इन्स्पेक्शन होतं, चौकशी येतात, समित्या येतात, तपासणी समिती येतात, तेव्हा विद्यार्थ्यांना पेशंट बनवलं जातं व विद्यार्थ्यांकडून सगळ्या गोष्टी तिथे वधवून घेतल्या जातात, सांगितल्या जातात की असं बोलायचं आहे, तसं बोलायचं आहे व तिथे भाड्याचे पेशंट आणले जातात। तिथे वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी पेशंट म्हणून बोलवलं जातं जबरदस्ती, अशी त्यांच्यासोबत एक मानसिक आणि शारीरिक छळ केला जातोय, त्यांना त्रास दिला जातोय। एवढंच नव्हे तर तिथे जे डॉक्टर्स आहेत त्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स नाही आहे, तिथे जे इंटर्नशिप करणारे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी त्या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवतात। एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं तिथे स्टाफ आहे, प्राध्यापक आहेत, हे नॉन क्वालिफाईड, अपात्र आहेत आणि ते या विद्यार्थ्यांना कसं शिकवतात, म्हणजे हे डॉक्टर कसे करतील असा प्रश्न आहे। तिथे आर्थिक भ्रष्टाचार झाला आहे, शासनाचं तिथे
शासनासोबत धोका झाला आहे, विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे, शासनाचा तिथे नियम डाळवले गेले आहेत आणि या सर्व संबंधित विषयाला जबाबदार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नवयुवक कार्याचा आहे. आपल्याला याची माहिती आम्हाला ही माहिती विद्यार्थ्यांकडून यावेळी मिळाली होती, जेव्हा आम्ही याच्या आधी एका विद्यार्थ्याने तिथे त्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी होता, त्या विद्यार्थ्यांचा शासकीय ठिकाणी नंबर लागला होता गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये टेक्निशियन या पदासाठी. त्याला तिथे विद्यार्थ्याला परीक्षा दिल्यानंतर जो पासआउट झाला आणि शासनाचा अधिकारी बनणार, पण त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ते डॉक्युमेंट देत नव्हते. आम्ही जेव्हा त्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट मिळवण्यासाठी जो लढा देत होतो तेव्हा ह्या विद्यार्थ्यांनी आम्हाला बघितलं, आमच्या तेव्हापासून संपर्कात आहेत, तेव्हाच त्यांनी आम्हाला याची तात्पुरती माहिती दिली होती. पण नंतर 31 तारखेला जे विद्यार्थी आमच्याकडे आले त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सर्व माहिती सांगितली. जेव्हा आम्ही ते निवेदन द्यायला गेलो तेव्हा त्या संस्थेच्या गिरीश विलारी नावाच्या संस्था चालकाकडून विद्यार्थ्यांना धमकवण्यात आलं. तिथे जो आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झालेला विद्यार्थी होता त्याला सुद्धा तिथे वेगळ्या पद्धतीने दबावाच्या भाषेमध्ये बोलण्यात आलं. याचे आमच्याकडे व्हिडिओ क्लिप्स आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना तिथे आता सुद्धा कोंडून ठेवल्या गेलेला आहे. सर्व विद्यार्थी जे इथे आहेत याच्यापेक्षा दुप्पट विद्यार्थी आमच्या सोबत उभे आहेत. ते विद्यार्थी सध्या तिथे उभे आहेत महाविद्यालयामध्ये. त्या विद्यार्थ्यांना बंद करून ठेवलाय हॉस्टेलमध्ये, कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्यांना रूम लॉक करून बंद करून ठेवलाय आणि त्या विद्यार्थ्यांना इकडे येऊ देत नाही आहे. कॉलेजचं गेट सुद्धा बंद केलाय आणि असा पद्धतीचा छळ मानसिक त्रास चालत आहे. आम्हाला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून जे माजी विद्यार्थी आहेत ज्यांना तो त्रास झालाय अशा लोकांचा कॉल आला. त्यांनी आम्हाला त्यांची आपली सांगितली. अनेक आई वडिलांना तर त्यांनी गेट लॉस म्हणून त्यांच्या समोरचं सर्व साहित्य फेकून त्यांना अपमान करून हाकलून दिले. ज्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट हे राहिले होते त्या कॉलेजमध्ये आणि त्याचा शनिवार दिवस होता, सोमवारी त्याचं पुण्याला 9 वाजताचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि जॉईनिंग होतं. तर त्या विद्यार्थ्याकडे आम्ही जेव्हा विद्यार्थ्याबद्दल न्याय मागायला गेलो तर त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला कळवण्याच्या आधी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं की मला मदत करा म्हणून. मान्य जिल्हाधिकारी साहेबांना त्याविषयी पत्र सुद्धा काढलं अशी आम्हाला विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली होती की मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे की याचे डॉक्युमेंट द्यावे. पण तिथे कांदेकर नावाचा कोणीतरी ते तिचे सहाय्यक कोणीतरी सूर्य सहाय्यक असे आहेत. त्या कांदेकर नावाच्या सूर्य सहाय्यकाने त्या विद्यार्थ्यांना कॉल केला आणि असं म्हटलं की तू साहेबांनी सांगितलं 1 लाख रुपये भर आणि तिचं डॉक्युमेंट घेऊन जा. म्हणजे अशा हा कुठला रूल आहे की म्हणजे हे शासनाच्या नियमानुसार चालतात की संस्था चालकांच्या नियमानुसार कॉम्प्रोमाइज करतात, हा तेव्हा प्रश्न उपस्थित झाला होता. पण नंतर आम्ही त्यांना संपर्क केला, त्याने नंतर आमचा फोन रिसिव्ह न केला होता, मोबाईल बंद होता. कांदेकरांच्या सांगितल्यानंतर त्या संस्था प्रशासनाने किती पैसे घेतले? नाही, मग संस्था प्रशासनाने पैसे नाही घेतले कारण की आम्ही तो लढा दिला आणि आम्ही विद्यार्थ्यांना तसाच बिना पैशाचे डॉक्युमेंट मिळवून दिले. आम्ही सायंकाळी 6 वाजेपर्यंत तिथे लढा देत होतो. केला होता. मी फर्स्ट टाइम जेव्हा एक्झाम दिली होती तेव्हा मला एटीकेटी लागली होती. त्याच्यानंतर जे एटीकेटी किंवा फेलवाले रिपीटर स्टुडंट आहेत त्यांच्याकडून 5,000 घेण्यात आले आहे आणि आम्ही ते 5,000 म्हणजे विदाऊट GR कसं देऊ हे पहिले विचार केलं होतं की कोणत्या याच्यावर तुम्ही आम्हाला 5,000 मागत आहे. तर त्यांनी बोलले होते जे नियम आहे, जे नोटीस आहे ते तुम्हाला करावं लागेल, तेव्हाच आम्ही तुम्हाला फॉर्म देईल आणि हॉल तिकीट देईल. तर आम्ही हे सगळे स्टुडंट एक स्टुडंटने दिले तर आम्हाला सगळ्यांनाच द्यावं लागलं. आणि याच्यानंतर यावर्षी पण तसंच बोलत आहे की 5,000 दिल्याशिवाय तुम्ही एक्झाम फॉर्म नाही देऊ शकत आणि हॉल तिकीट आम्ही तुम्हाला देऊ नाही शकत. शेवटची तारीख किती सांगितली होती? शेवटची तारीख 5 तारीख आहे. तर आज आम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे, पण आता 5,000 द्या नंतर फॉर्म सबमिट होईल, त्याच्याशिवाय होणार नाही असं बोललेले आहे. इतक्या वर्षात तुम्ही हा मुद्दा कधी समोर आणला? इतक्या वर्षात झालंच नाही कारण की हा विषय मागच्या वर्षीपासून चालू आहे आणि आम्हाला त्याची रिसिप्ट दिली आहे 5,000ची, पण असं हे GR नाही आहे, हे कॉलेजचा GR आहे म्हणतात. महाविद्यालयात तुमच्या आता किती विद्यार्थ्यांना दाबून ठेवले आहे आणि त्यांना या ठिकाणी का नाही येऊ दिलं, काय सांगा? आम्ही काल 25 ते 30 लोक होतो. त्याच्यातले जे हॉस्टेलर आहे किंवा इतर कॉलेजमध्ये जे प्रेझेंट आहे आता त्यांना इथे येऊ देत नाही आहे कारण की त्यांना असं म्हटलं आहे की तुम्ही कशाला आमच्या अगेन्स्ट चालले आहे किंवा असं का करत आहे. आणि जे इंटर्नशिपवाले आहे त्यांना पण त्यांनी टॉर्चर करत आहेत आणि पेशंट त्यांनी काल आम्हाला सपोर्ट केला होता इंटर्नशिपवाल्यांना. तर त्यांचं आज नाव तिथे आलं आहे. तर त्यांनी कॉलेजमध्ये आता इंटर्नशिपचे जे पेशंट आहेत ते त्यांना हात नका लावू बोलत आहे आणि त्यांना मेंटली टॉर्चर करत आहे आणि एक दोन मुलांना म्हणजे एका रूम मध्ये बोलवून त्यांच्याकडून सगळं काय काय झालं हे सगळं विचारत आहे. आणि हॉस्टेलच्या मुलींना बाहेर नाही येऊ देत आहे, आमच्याकडे नाही येऊ देत आहे कारण की अजून काही झालं नाही पाहिजे. जे माहिती आहे त्यांच्याकडून पण मिळाली नाही पाहिजे. पण आम्ही इथे आलो आहे की आम्हाला पण जे आमच्यासोबत होतं ते त्यांच्यासोबत पण नाही झालं पाहिजे.
क्लास चालू असतो त्यावेळेस जर विद्यार्थी गैरहजर असले त्यावेळेस त्या शाळेतील कुठल्या शिक्षिका आहेत जे तुम्हाला आणि मानसिक शारीरिक त्रास अशा विषयावर बोलतात? तिचं नाव घ्यावं लागेल. करिश्मा मॅम म्हणून नाव आहे त्या मॅमचं. आणि जर कोणती स्टुडंट अब्सेंट असली किंवा त्यांची कोणती तब्येत खराब असली त्या स्टुडंटची, तर त्यांना असं म्हणतात की तुम्ही कहाँ से मेल मिलाप करके आए हो, कहाँ से तुम कौन से लड़के से बात करके आए हो, या मग कोणत्या स्टुडंटला बॉय स्टुडंटला म्हणतात की कोणी तुला प्रपोज केलं, तुला कोणासोबत बोलते बा तू, असं गॉसिप चालू असतात क्लासेसमध्ये. ते आम्ही रिपीटेड बॅचेसचे स्टुडंट आहेत. आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जाते की मॅम आम्हाला प्रॉब्लेम आहे, आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या, तर ते मॅम नाही का लायब्ररीमध्ये बोलवतात. लायब्ररीमध्ये जायची पण परमिशन नाही देतात कधी कधी. तर पण मग आम्ही जर गेलो त्या मॅमकडे तर म्हणतात की बा तुम्ही बसा म्हणतात. आम्ही काहीच नाही करत, ते फक्त काहीतरी क्वेश्चन्स देतात लिहून आणि मग ते हे सॉल्व्ह करा आणि मग ते 3-4 घंट्यानंतर येतात आणि म्हणतात की दाखवा. आणि दाखवल्यानंतर मग काहीतरी मिस्टेक काढतात आणि त्या कॉलवर राहतात सगळं. प्रॅक्टिकल जेव्हा स्टार्ट होतात आमचे, प्रॅक्टिकल जेव्हा होतात इंटरनल एक्सटर्नल येतात, तर मग 3-3, 4-4 घंटेपर्यंत प्रॅक्टिकलसाठी बाहेर राहतात आणि कॉल करतात. नमस्कार. मी जेव्हा नवयुवा कॉलेजमध्ये ॲडमिशन करायसाठी आली तेव्हा मी माझ्या फॅमिलीसोबत आली. फॅमिलीवाले होते तर या लोकांनी म्हटलं की इयरली फीस आहे 82,000 आणि तेव्हा काहीच नाही सांगितलं की तुम्हाला नंतर पैसे भरावे लागतील किंवा काही हे काहीच नाही सांगितलं. मग आम्ही कॉलेज जॉईन केलं, आम्ही कॉलेजला जायला लागलो. मग 2-3 महिन्यानंतर या लोकांनी सांगितलं की तुम्हाला 11,500 रुपये भरावे लागतील. मग आम्ही विचारलं की कशाचे, म्हणून आम्ही सगळे क्लासमेट्स आम्ही सगळे सरांना विचारायसाठी गेलो की सर तुम्ही 11,500 रुपये कशाची घेऊन राहिले आहे. मग त्यांनी आम्हाला सांगितलं याची फी, त्याची फी, स्पोर्टची फी, हे ते. तिथे स्पोर्ट्स वगैरे काही होत नाही सर. मग युनिफॉर्मची फी, आयडेंटिटी कार्डची फी, युनिफॉर्म सर मला मिळाले नाही आहे आणि फक्त 11,500 रुपये मी भरले आहे या सगळ्यांच्या ह्याच्यावर आणि मला फक्त आयडेंटिटी कार्ड मिळालं आहे. आणि आम्ही जेव्हा विचारायला गेलो सरांनी, सर आमच्याशी नीट बोलले नाही, हे आहे बस असं सांगितलं आणि आम्हाला सगळ्यांना गेट लॉस असं म्हटलं सरांनी. बस काय मागणी आपली समोरची? सर म्हणजे आजची ही मागणी आहे की आज आमचे एक्झाम फॉर्म घेतले पाहिजे विदाऊट जी त्यांनी एक्स्ट्रा फीस लावली आहे 5,000. हे कुठलं GR नाही, काही नाही आहे. आम्ही जी एक्झाम फीज आहे 3,400 प्रत्येकाची वेगळी ती आम्ही भरायसाठी रेडी आहोत. पण ते स्वतःचे जे एक्स्ट्रा 5,000 लावून राहिले आहे ते आम्ही नाही भरू शकत सर. आजची या उद्या शेवटची तारीख आहे म्हणून त्यावेळेस सगळं नाही झालं तर मग समोरची स्टेप करणार आपली. त्यांनी असं लिहून पाठवलंय, कॉलेजमध्ये नोटीस लावलाय की 5 तारीख ही लास्ट डेट आहे आणि 5च्या नंतर जर तुम्ही फॉर्म भरले तर तुम्हाला लेट फीस लागेल. आणि हे आम्ही युनिव्हर्सिटीकडून माहिती काढली तर युनिव्हर्सिटीची लास्ट डेट आहे 11 तारीख. युनिव्हर्सिटीचे जे नियम म्हणजे जे आहे ते आमच्यापर्यंत नोटीस बरोबर येतच नाही, ते चेंज होऊन येते पूर्ण. तिथे जे पण कॉलेज चालतात तेव्हा पूर्ण भ्रष्टाचारी आहे आणि नाही का तिथे डमी कॉलेज चालतात आणि नवयुवा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नवयुवा कॉलेज ऑफ ANM, नवयुवा कॉलेज ऑफ GNM, नवयुवा कॉलेज ऑफ BSc नर्सिंग आणि नवयुवा कॉलेज ऑफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे चालतात. आणि लहान लेकरांची नर्सिंग स्कूल पण चालतात, विरा इंटरनॅशनल स्कूल. आणि तिथे सर्व भ्रष्टाचाराचा प्रकार आहे आणि इन्स्पेक्शन आल्यावर नाही का बॅनर चेंज करतात ते लोक. बालाघाट जिले में पुलिस अधीक्षक समीर सौरभ एवं अतिरिक्त पुलिस अधीक्षक विजय डाबर के मार्गदर्शन में अवैध मादक पदार्थ का व्यापार करने वालों के विरुद्ध में ऑपरेशन प्रहार के अंतर्गत कार्रवाई की जा रही है तथा इसी के अंतर्गत 2 मई 2024 को विश्वसनीय मुखबिर की सूचना पर 2 आरोपियों को इनोवा क्रिस्टा वाहन से 22 किलो अवैध गांजा तस्करी के आरोप में गिरफ्तार कर कार्रवाई की गई है। पुलिस द्वारा दी गई जानकारी के अनुसार गिरफ्तार दोनों आरोपियों में प्रमुख आरोपी ग्राम डोंगरमाली सरपंच मनोज लिल्हारे है, जबकि वही उसका सहयोगी आनंद दमाहे भी तस्करी के गांजे के साथ गिरफ्तार किया गया है। पुलिस ने मामले के संदर्भ में बताया कि ग्राम डोंगरमाली सरपंच मनोज लिल्हारे अपने एक साथी के साथ सफेद रंग की इनोवा कार में भारी मात्रा में अवैध मादक पदार्थ गांजा बेचने के लिए रेंजर कॉलेज बॉयज हॉस्टल के पास अंधेरे में खड़ा है। इस बात की जानकारी के आधार पर कोतवाली पुलिस ने टीम बनाकर घेराबंदी कर विधिवत छापामार कार्रवाई की, जिसके बाद आरोपियों ने कार
कार के पीछे के दरवाजे से भागने का प्रयास किया, परंतु आरोपी मनोज लिल्हारे एवं उसके साथी आनंद दमाहे को पुलिस ने धर दबोचा। मौका स्थल पर एनडीपीएस प्रावधानों के तहत विधिवत कार्रवाई करते हुए कब्जे से 22 किलोग्राम अवैध मादक पदार्थ गांजा कीमत तकरीबन 1,25,000 रूपए, 3 मोबाइल फोन, नकदी 5,96,600 रूपए एवं एक इनोवा क्रिस्टा वाहन सहित अन्य सामग्री जब्त की गई। आरोपी मनोज लिल्हारे उम्र 43 वर्ष, निवासी डोंगरमाली थाना रामपायली, आनंद दमाहे उम्र 37 वर्ष, निवासी डोंगरमाली थाना रामपायली, जिला बालाघाट को विधिवत गिरफ्तार कर थाना कोतवाली बालाघाट में विविध धाराओं के तहत कोतवाली बालाघाट में अपराध क्रमांक 278/2024 धारा 8-20 बी एनडीपीएस एक्ट के पंजीबद्ध कर विवेचना में लिया गया है। गिरफ्तार आरोपियों से अवैध मादक पदार्थ गांजा के स्रोत के संबंध में पूछताछ की जा रही है तथा गिरफ्तार आरोपियों को पृथक से रिमांड पर माननीय न्यायालय में पेश किया जाएगा। भंडारा जिले के पालंदुर में चोरों ने एक ही रात में 3 घरों में सेंधमारी की। शादी सराय में होने के कारण शिवशंकर शेंद्रे, अजय भुजाड़े और प्रमोद वड़ीचार गांव से बाहर शादी में गए हुए थे। घर में कोई नहीं होने का फायदा उठाकर चोरों ने एक ही रात में 3 घरों में चोरी की घटना को अंजाम दिया। यह घटना आधी रात के आसपास की है। ये तीनों परिवार शादी के लिए अपने रिश्तेदार के घर में गए हुए थे। चोरों ने मौके का फायदा उठाया और जब सभी लोग घर आए तो घर का सारा सामान अस्त व्यस्त था तो पता चला कि उनके घर में चोरी हो गई है। उन्होंने पालंदुर पुलिस स्टेशन पहुंचकर शिकायत दर्ज कराई और पुलिस आरोपी की तलाश कर रही है। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 भंडारा गोंदिया मतदारसंघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडले आहे व 4 जून 2024 रोजी या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे। त्यासाठी आज जिल्हा नियोजन सभागृह येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या उपस्थितीत निवडणूक मतमोजणीबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले। 4 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे मतमोजणीसाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांनी विहित वेळेत उपस्थित राहावे। प्रशिक्षणासाठी नियुक्त निवडणूक कर्मचाऱ्यांना मतमोजणीबाबत माहिती देण्यात आली। यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक पिसाल, उपजिल्हाधिकारी लीना फालके, जिल्हा नियोजन अधिकारी बोरकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते। मतमोजणीचे काम एक्सेल मशीन मध्ये करावे, कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। उपस्थितांच्या शंकांचे निरसन यावेळी लीना फालके यांनी केले। भंडारा जिला कारागार अधीक्षक के आदेश से जिला कारागार में 1 मई की रात 8 बजे चलाए गए तलाशी अभियान के दौरान एक कैदी के पास मोबाइल व 4 बैटरी बरामद हुई है। इस मामले में भंडारा पुलिस थाने में 2 मई को आरोपी गोंदिया निवासी जुल्फिकार उर्फ छोटू जब्बार गनी उम्र 40 वर्ष के खिलाफ मामला दर्ज किया गया है। आरोपी न्यायाधीन कैदी है। इस तरह से कारागार की सुरक्षा में सेंध लगाने का यह पहला मामला सामने आया है। इससे कारागार के अधिकारियों व कर्मचारियों में हड़कंप मचा है। प्राप्त जानकारी के अनुसार जिला कारागार के अधीक्षक के आदेश पर गुरुवार को प्रत्येक बैरक में तलाशी अभियान चलाया गया था। इस दौरान कैदियों के बेड, कपड़े, प्रसाधन कक्ष की तलाशी ली गई। तब प्रसाधन कक्ष में एक गड्ढे के अंदर मोबाइल की 4 बैटरी तथा शुरू मोबाइल मिला। जांच करने पर आरोपी जुल्फिकार उर्फ छोटू जब्बार गनी ने बाथरूम में गड्ढा बनाकर वहां पर बैटरी व मोबाइल छिपा कर रखा था, लेकिन आरोपी कब से मोबाइल का उपयोग कर रहा था इसकी जांच शुरू है। इस मामले में भंडारा पुलिस थाने में आरोपी जुल्फिकार उर्फ छोटू जब्बार गनी के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जांच सहायक फौजदार वलथरे कर रहे हैं। नागपुर के उप निदेशक डॉक्टर कंचन वानेरे इन्होंने 3 मई 2024 को लाखांदूर तालुका में प्राथमिक स्वास्थ्य केंद्र, उपकेंद्र और ग्रामीण अस्पताल लाखांदूर के तहत कार्यान्वित स्वास्थ्य संबंधी कार्यक्रम की समीक्षा की और मार्गदर्शन किया। उसी तरह ग्रामीण अस्पताल लाखांदूर, प्राथमिक स्वास्थ्य केंद्र बारवा का भी दौरा किया और निरीक्षण किया। इस निरीक्षण के दौरान जिला स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर मिलिंद सोमकुंवर, जिला शल्य चिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम, अतिरिक्त जिला स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर
डॉक्टर सचिन चौहान, सहायक जिला स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर महेंद्र धनविजय, DTO डॉक्टर अमरदीप नंदेश्वर, मंडल कार्यक्रम अधिकारी मनीष नंदनवार, तालुका स्वास्थ्य अधिकारी पौनी डॉक्टर SD कैकाडे, तालुका स्वास्थ्य अधिकारी लाखांदूर डॉक्टर पडोले, जिला स्तरीय कार्यक्रम अधिकारी, चिकित्सा अधिकारी, सामुदायिक स्वास्थ्य अधिकारी, स्वास्थ्य कार्यकर्ता, आशा, समूह प्रवर्तक उपस्थित थे। तुमसा शहर के रामकृष्ण नगर निवासी पलाश केशवराव तलमले उम्र 25 वर्ष को रविवार 21 अप्रैल को बालाजी लॉन के पास मार्ग पार करते समय अज्ञात कार ने टक्कर मार दी थी। इस दुर्घटना में गंभीर रूप से घायल पलाश तलमले की इलाज के दौरान 29 अप्रैल को नागपुर में मृत्यु हो गई। ऐसे में वाहन चालक की लापरवाही से सामान्य परिवार के बेटे की अचानक मृत्यु हो गई। इस घटना में दोषी वाहन चालक के खिलाफ हिट एंड रन कानून के तहत मामला दर्ज कर कड़ी कार्रवाई करने की मांग शिवसेना ने 3 मई को पुलिस निरीक्षक नरेंद्र हिरवे को ज्ञापन देकर की है। पीड़ित परिवार को न्याय दिलाने के लिए शिवसेना के विभाग प्रमुख तथा स्वराज्य युवा फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, रोशन ढोके, अमृत पलाश के पिता केशव तलमले, योगेश चिंदालोरे, प्रतीक्ष तलमले, बालकृष्ण भोंगाडे आदि ने पुलिस निरीक्षक नरेंद्र हिरवे को ज्ञापन दिया। दुर्घटना को अंजाम देने वाले कार चालक पर कार्रवाई करने की मांग की गई। गोंदिया शहर के 2 महत्वपूर्ण हिस्सों को जोड़ने वाला उड़ान पुल 1 साल पहले ध्वस्त कर दिया गया था और 6 महीने पहले यानी 6 जनवरी 2024 को गोंदिया विधानसभा क्षेत्र के विधायक विनोद अग्रवाल और पूर्व विधायक राजेंद्र जैन के हस्ते उड़ान पुल के निर्माण कार्य का भूमि पूजन किया गया था। लेकिन 6 माह की अवधि बीत जाने के बाद भी इस पुल का निर्माण शुरू नहीं होने से नाराज विधायक महोदय ने इस पुल का निर्माण कर रहे ठेकेदार को फोन करने के बाद 8 दिनों के भीतर उसने पुल का काम शुरू नहीं किया। विधायक विनोद अग्रवाल ने ठेकेदार को चेतावनी देते हुए कहा कि मैं खुद इस पुल की साइट पर बैठकर विरोध प्रदर्शन करूंगा। ऐसे में देखने वाली बात ये होगी कि क्या संबंधित ठेकेदार कंपनी वास्तव में इस पुल का काम शुरू करती है या विधायक विनोद अग्रवाल काम शुरू नहीं होने पर आंदोलन करते हैं। नमस्कार। आज गोंदिया आरोपी का मुद्दा ये गोंदिया के जनता के लिए एक बहुत ही महत्वपूर्ण उनके रोजमर्रा के जीवन से जुड़ा हुआ मुद्दा है। विगत दिनों अनेक अड़चनें थी, अड़चनों को दूर करके टेंडर करके आज पूरे 6 महीने हुए वर्क आर्डर हुए। वर्क आर्डर होने के बाद भी 6 महीने से संबंधित कंत्राटदार ने यहाँ पर काम शुरू नहीं किया है। बार बार मैंने कॉन्ट्रैक्टर से भी संपर्क किया, संबंधित विभाग के अधिकारियों से संपर्क किया। आखिरकार आज उनको यहाँ पर जगह पर भी बुलाया। मुझे इसमें थोड़ा संदेह नजर आता है कि किसी अदृश्य शक्ति के कारण जानबूझ करके काम को विलंब किया जा रहा है। आज ये वीडियो के माध्यम से मैं संबंधित विभाग को, संबंधित कॉन्ट्रैक्टर को, सरकार को, प्रशासन को यह इशारा देने जा रहा हूं कि 8 दिन के अंदर में इन्होंने अगर इस काम को शुरुआत नहीं की तो यहाँ पर मैं तंबू गाड़ करके 8 दिन के बाद में मैं खुद विनोद अग्रवाल जनता का आमदार यहाँ पर मैं तंबू गाड़ करके उपोषण के ऊपर मैं बैठूंगा। यह हम श्रृंखलाबद्ध उपोषण की शुरुआत करेंगे और उसके 8 दिन के बाद में और काम नहीं हुआ ये उपोषण को और तीव्र किया जाएगा। बाद में यहाँ पर आर पार की लड़ाई लड़ी जाएगी। धन्यवाद। इस वक्त की बड़ी खबर, गोंदिया शहर के फुलचुर नाका इलाके में बजाज केमिकल कंपनी में आज सुबह करीब 8 बजे भीषण आग लग गई। गनीमत ये रही कि इस आग में कोई जनहानि नहीं हुई, लेकिन आर्थिक नुकसान भारी होने की आशंका है। फैक्ट्री में लाख की प्रोसेसिंग कर फर्नीचर पॉलिश का निर्माण किया जाता है। इसके साथ ही कंपनी में लाख का बड़ा स्टॉक होने के कारण आग की तीव्रता काफी तेज है। आग की सूचना मिलते ही फायर ब्रिगेड मौके पर पहुंच गई है और आग बुझाने की कोशिश की जा रही है। आग पर 70% काबू पा लिया गया है और अग्निशमन विभाग की कोशिशें जारी है।
BS क्राइम इंडिया न्यूज आपके सामने पेश कर रहा है भंडारा क्राइम वारदात। हर जुर्म से हम आपको कराएंगे अवगत। आपके अपने चैनल पर रोजाना शाम 7 बजे, तो देखना ना भूलिए क्राइम वारदात। तेज रफ्तार बोलेरो गाड़ी की टक्कर से एक साइकिल सवार घायल हो गया। घायल का नाम आंबाड़ी निवासी कृष्णा कलम्बे उम्र 45 वर्ष है। उसके सिर और पैर में गंभीर चोटें आई। घायल व्यक्ति को उपचार के लिए जिला अस्पताल में भर्ती कराया। साकोली स्थित प्रगति कॉलोनी में एक घर में घुसकर चोरों ने 1,70,000 से अधिक की चोरी कर ली। शिकायतकर्ता की शिकायत के आधार पर साकोली पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। अवैध रूप से रेत परिवहन करते पाए जाने पर मोहाड़ी पुलिस ने ट्रैक्टर चालक और मालिक के खिलाफ कार्रवाई की। रोहा निवासी अनिल झेलकर और सुकली निवासी प्रकाश कोमासे के खिलाफ मोहाड़ी पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। पौनी तहसील के नीलज निवासी सिंधु खोड़कर उम्र 40 वर्ष ने शराब के नशे में फांसी लगा ली। उसे उपचार के लिए ग्रामीण अस्पताल भिवापुर ले जाया गया। चिकित्सक ने उसे मृत घोषित कर दिया। पत्नी भाग्यश्री खोड़कर की शिकायत पर पुलिस ने मरकत दर्ज कर लिया है। तुमसा तहसील के बघेड़ा निवासी लीलाबाई फुलचंद ठाकुर उम्र 62 वर्ष को जहरीले सर्प ने दंश कर दिया। उपचार के दौरान उसकी मृत्यु हो गई। पुलिस ने मर्ग दाखिल किया है। सिर पर बियर की बोतल मारकर घायल कर दिया। यह घटना मिटेवानी निवासी आशीष रांग डाले उम्र 35 वर्ष के साथ हुई। आशीष अपने दोस्तों के साथ गांव के चौराहे पर खड़ा था, तब हिगना निवासी दीपक सुभाष ठाकरे उम्र 30 वर्ष और उसके 3 साथियों ने गाली गलौज की और आशीष के सिर पर दीपक ने बियर की बोतल से वार कर दिया। गोंदिया शहर थाना क्षेत्र के शास्त्री वार्ड निवासी फिरियादी अशोक काता उम्र 55 वर्ष के साथ आरोपी ने मामूली बात को लेकर गाली गलौज कर मारपीट की शिकायत के आधार पर गोंदिया शहर पुलिस ने धारा 249, 506 के तहत मामला दर्ज किया है। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हाँ, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।